इकडे महाराष्ट्रावर अति थंड आणि उंच ढगांची दाटी झाली आहे। इस्रोच्या उपग्रहानं एक ढगांचा फोटो टिपलेला आहे। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधारेचा हा इशारा आहे। इस्रोच्या इन्सेंट 3DR हवामान उपग्रहानं भारतावर एकाच वेळी सक्रिय असलेल्या 2 मान्सून प्रणालींचं चित्र यामध्ये स्पष्ट टिपलेलं आहे। यामध्ये उपग्रहाच्या प्रतिबांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम भारत आणि पूर्व भारतावर अतिशय थंड आणि उंच ढग दिसत आहेत। तर हवामान तज्ज्ञांच्या मते हे ढग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत देतात। अरबी समुद्रातील मान्सून प्रणाली पूर्व मध्य अरबी समुद्रापासून कोकण किनारपट्टीपर्यंत पसरलेली आहे आणि त्यामुळे मुंबई, कोकण आणि आसपासच्या भागामध्ये हा जोरदार पाऊस सुरू आहे। पश्चिम किनारपट्टीलगत सक्रिय असलेला द्रोणीय पट्टा आणि अरबी समुद्रातून सतत येणारा बाष्पयुक्त वारा या प्रणालीला बळ देत आहे आणि त्यामुळे दिवसभरामध्ये पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे असा अंदाज यावरून देण्यात येतोय। तर उपग्रहाद्वारे टिपलेलं हे दृश्य आहे। महाराष्ट्रावर अति थंड अशा प्रकारे हे वारे दिसत आहेत। उंच ढगांची ही दाटी दिसते आहे। तर महाराष्ट्रभर अशा प्रकारे ढगांची ही दाटी पाहायला मिळते। त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे आणि त्याचाच हा इशारा आहे। इस्रोच्या उपग्रहानं टिपलेलं हे दृश्य आहे। पुढचे काही तास त्यामुळे आता महत्त्वाचे असणार आहेत। उपग्रहानं ढगांचे फोटो हे टिपलेले आहेत आणि महाराष्ट्रावर असलेलं हे ढगांचं आपल्याला सावट पाहायला मिळते। अतिथंड उंच ढगांची ही दाटी आहे आणि त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार असा हा इशारा आहे। त्यामुळे पुढचे काही तास हे महत्त्वाचे। सध्या 4 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेलाच आहे आणि विशेषतः कोकण भागामध्ये हा अलर्ट आहे।